शालेय पोषण आहार योजनेतून अंडी वगळण्यात यावी अशी मागणी काही हिंदुत्ववादी संघटनांनी केली। याच मागणीवरून त्यांनी आंदोलनही पुकारलंय। राज्यातल्या पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शासकीय आणि शासन अनुदानित शाळांमध्ये पोषण आहार दिला जातो। नोव्हेंबरमध्ये शालेय पोषण आहार योजनेचं नाव बदलत प्रधानमंत्री पोषण आहार असं करण्यात आलं होतं। मात्र आता याच योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना जो आहार दिला जातो त्यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन सुरू केले। या पोषण आहारात अंड्याचा समावेश करण्यात आलाय। ज्या विद्यार्थ्यांना अंडे नकोय त्यांना केळी अथवा इतर उपलब्ध फळं देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र अंड्याचा आहार वगळावा अशी मागणी आंदोलक करतायत। त्यात जैन संघटना, वारकरी संघटना आणि काही हिंदुत्ववादी संघटनांचा समावेश आहे। महाराष्ट्र शासनाने जे पोषण आहार चालू करतायत आणि त्या पोषण आहारामध्ये जे अंडीचा त्यांनी घेत आहेत ते अंडी नकोत आम्हाला, त्याच्या बदली तुम्ही फळं, फ्रूट्स असतील किंवा पनीर असेल किंवा विविध भाज्या तुम्ही त्या पोषण आहारामध्ये समावेश कराव्यात, पण अंड्याचा समावेश करू नये। 7 नोव्हेंबर 2023 रोजी जो शासन निर्णय काढला होता त्यात शालेय पोषण आहारात अंड्याचा समावेश होता। मात्र आता या निर्णयाला हिंदुत्ववादी संघटना विरोध करतायत। या योजनेचा हेतू काय आहे याची थोडक्यात माहिती घेऊया। 15 ऑगस्ट 1995 पासून या योजनेची सुरुवात। विद्यार्थ्यांची गळती थांबावी हा हेतू, पोषक आहार मिळावा हा उद्देश, कुपोषणावर मात करता यावी हा उद्देश। 2022 मध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण नामकरण। मात्र आता अंड्याच्या आहाराला आक्षेप घेतला जातो। त्याला पर्याय म्हणून फळ किंवा बाजरीचे लाडू देण्यात यावे अशी मागणी आहे। मात्र अंडी पूर्णतः आहारातून वगळू नयेत। ज्यांना अंडी नको असतील त्यांना फळांचा पर्याय उपलब्ध आहे असं शासन निर्णयात म्हटलं असल्याचं मराठी शाळा संस्थाचालक संघाच्या सुशील शेजुळे यांनी म्हटलं। पोषण आहारामधून अंडी वगळण्याचा जो काही आंदोलन सुरू आहे ते खरं तर अतिशय चुकीचं आंदोलन आहे। शासन निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्या विद्यार्थ्यांना तुम्ही इतर स्थानिक फळ उपलब्ध करून देऊ शकता। त्यामुळे सरसकट अशा पद्धतीची मागणी करणं अतिशय चुकीचं आहे। या मागणीला आमचा विरोध आहे। जर शासन निर्णयात अंड्यांना आधीच पर्याय उपलब्ध करून दिला असेल तर हा विरोध करण्यामागे कारण तरी काय असा प्रश्न पालकांसमोर आहे। सरकार या संघटनांच्या मागणीवर काय निर्णय घेतं हे पुढच्या शासन आदेशात स्पष्ट होईलच। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।